समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको आहे का असा सवाल भुजबळांनी केलाय। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का असंही त्यांनी विचारलंय। भुजबळांचा मराठा समाजातील माजी मुख्यमंत्र्यांना हा सवाल आहे। दरम्यान जी.आर. कायद्याच्या चौकटीत बसणार आहे, कुठेही ओबीसींचं नुकसान होणार नाही असं यावर स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय। तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहित नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती, आजही आणि उद्याही आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी.आर. काढलेला आहे, हा जी.आर. कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या जी.आर.मुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही। ही भूमिका आजही आमची सरकारची आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे। सामाजिक दृष्ट्या मागासणं आहे अशांसाठी 10% आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्या 10% 80% फक्त मराठा समाज एकटाच होता। त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे। आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे। आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसी मध्ये घ्या, अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे। संभ्रम पसरवणारी लोक या पद्धतीचा संभ्रम पसरवू पाहत आहेत। भुजबळ साहेब जे म्हणतात ते स्वागतार्ह, त्यांचे प्रश्न स्वागतार्ह आहेत। स्पष्टता आणण्याची भूमिका आणि त्याची चर्चा मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी आम्ही करतो, त्यामुळे ओबीसींच्या कुठल्याही अधिकाराला धक्का नाही आणि मराठा समाजाच्या कायदेशीर मागणीला संपूर्णपणे काय म्हणू समर्थन, मदत आणि अधिकारिक भूमिका ही भाजपची भूमिका आहे।